नमस्कार. मुलाखतीच्या पहिल्या भागामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्राचे प्रश्न अद्याप शिल्लक आहेत. या राज्यातले प्रश्न कधीच संपणारे नाहीत. पण तरीही देशात अशा काही घडामोडी मधल्या काळात उद्धवजी घडल्या, त्यावर तुमचं मत आणि तुमचं भाष्य अत्यंत महत्त्वाचं आहे. खास करून पहलगाव म्हणजे आमच्या 26 माता भगिनींचं कुंकू ज्या पद्धतीनं उजाडलं गेलं, पुसलं गेलं, एक अतिरेकी भयंकर असा हल्ला झाला, देशात हाहाकार माजला. या भयंकर हल्ल्याकडे जेव्हा हा हल्ला झाला, तुम्हाला कळलं की इतका भयंकर हल्ला झाला, त्यात महाराष्ट्रातल्या अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं. या हल्ल्याकडे आपण कसं पाहता? मुळामध्ये हा हल्ला होऊ कसा शकला ह्याचं कारण असं की काश्मीरमध्ये आता परिस्थिती पूर्ववत झालेली आहे असं सातत्याने सांगण्यात येत होतं आणि ती व्हायलाच पाहिजे, कारण काश्मीर हा आपल्या देशाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच त्याला 370 कलम काढण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. पर्यटन पुन्हा तिथे सुरू झालं होतं. पुरेसा बंदोबस्त हा तिकडे ठेवण्याची गरज तर होतीच, कारण आपण सर्व काही आलबेल आहे असं एखाद्या कधी काळी किंवा बराच काळ अशांत राहिलेल्या भागाकडे समजून दुर्लक्ष करू शकत नाही. या हल्ल्याची जबाबदारी अतिरेकी म्हणून नाही, पण जो काही गलथानपणा किंवा गाफीलपणा किंवा दुर्लक्ष झालं ती कोणी घेतली? कोणीच घेतली नाही. सैन्याने नंतर जी काय कारवाई केली त्या सैन्याच्या शौर्याला सलाम, म्हणजे त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु जे पर्यटक तिकडे गेले होते, एक बिनधास्तपणाने गेले होते की आपलं काश्मीर आता आपल्याकडे परत आपण तिकडे जाऊ शकतो, एक आनंदाचे सुखाचे क्षण आपल्या कुटुंबियांसोबत ते समावेश तिकडे घालवू शकतो, नाही तर दुसरा आनंद तरी काय आहे आयुष्यामध्ये. असे लोक जे तिकडे गेले होते पर्यटक, आणि त्यांच्यावरती अचानक गोळीबार होतो काय, अगदी सगळ्यांच्या डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं होतं. अनेकांची तिकडे म्हणजे जसं तुम्ही म्हणाल कुंकू पुसली गेली. ह्याला जबाबदार कोण? एक तर भौगोलिकरित्या तो जो परिसर आहे तो आपल्या सीमेपासून किती आतमध्ये आहे, इतक्या आतमध्ये अतिरेकी आले कसे? आणि आता 2-3 महिने होत आले, 3 महिने तर झालेच, अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही. सापडणं सोडच, थांगपत्ता नाही आहे. पहिली चित्र प्रकाशित केली गेली, त्याच्यानंतर ते म्हणतात की ती चित्र बरोबर नाही, ती आले, आपल्या लोकांना आपल्या डोळ्यादेखत गोळ्या घालून निघून गेले. अरे गेले कुठे ते लोक? हे सरकारचं अपयश आहे मानता आपण? मोठं अपयश आहे, कारण तुमच्याच भरोश्यावरती तिकडे आपले नागरिक गेले होते ना. नाही तर आजपर्यंत असं तिकडे जायला काश्मीरमध्ये लोक घाबरतच होती, कारण कधी काय होईल सांगता येत नव्हतं. तर शेवटी सरकारने एक सांगितलं की आता पुन्हा काश्मीरमध्ये असं झालेलं आहे, आताचं काश्मीर वेगळं आहे, आताचं हिंदुस्थान वेगळं आहे, आताचं सरकार वेगळं आहे. त्याच्यानंतर जर का असं केलं तर आम्ही कसे त्या घुसून त्याच्यात मारू. ते सैन्य काम करतं आपलं, त्यांच्या शौर्याची त्याचं श्रेय तुम्ही नका घेऊ. मोदी यांच्या काळामध्ये पठाणकोट झालं, मोदी यांच्या काळामध्ये पुलवामा झालं, 40 जवानांची त्यावेळेला सुद्धा सत्यपाल मलिक जे बोलले त्याच्यावरती काही कोणी बोलायला तयार नाही, पण सत्यपाल मलिकांवरती आरोपपत्र किंवा त्यांनाच गुन्हेगार ठरवलं. मोदींच्या काळामध्ये पहलगाम झालं. सातत्यानं काश्मीरमध्ये अशा प्रकारचं रक्त सांडलं जात आहे आणि आपल्याकडून फक्त राजकीय कारवाया होतात निवडणुकीसाठी म्हणून. तसंच एक ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूर आजही त्याचा राजकीय प्रचार सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरकडे तुम्ही ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिलाय. हो, पण ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानला जमीनदोस्त करण्यासाठी करतोय आणि आता पाकिस्तानचं कंबरडं मोडूनच भारतीय सैन्य माघार घेईल अशी परिस्थिती तिकडे होती. अशा सगळ्या बातम्या आल्या होत्या आणि येत होत्या. मग आता काय? आणि म्हणजे एक तर क्षण असा आला होता की बस आता उद्या आपलं स्वप्न पूर्ण होतंय, पाकिस्तान हा आपण मोडून टाकतोय. जसं त्यावेळेला इंदिराजींनी बांगलादेश एक पाकिस्तानपासून तोडला, तसं पाकिस्तानचे आपण तुकडे करणार अशी परिस्थिती निर्माण झाले. म्हणजे कराचीवरती हल्ला झाला, रावळपिंडीवर झाला, लाहोरवरती झाला. ह्या सगळ्या बातम्याहून साहजिकच आहे आपण सगळे आनंदात होतो की अरे यांना धडा शिकवतोय. असं मग नेमकं काय घडलंय ते गुलदस्त्यात आहे की सैन्याचे पाय तुम्ही का ओढलेत. सैन्य तर पराक्रमाची शर्थ करून घुसलं होतं आणि आजही आपले सैन्य हे भीमपराक्रमी आहे. मग त्यांच्या क्षमतेबद्दल कोणाच्या स्वप्नात सुद्धा शंका येणार नाही.
ते बरोबर आहे, पण पण त्यांना थांबवलं का गेलं मग? आपले प्रधानमंत्री सुद्धा शूर आहेत. त्यांची 56 इंचाची छाती आहे असं ते म्हणतात, नेहमी त्यांचे भक्त म्हणतात. नाही, आता त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगतायत की मी आता- युद्ध थांबवलं, मी युद्ध आतापर्यंत थांबवलं, त्यांनी 27 वेळा सांगितलं. मी युद्ध थांबवलं. मग नेमकं काय? आणि त्यांनी जर सांगितलं असेल तर आतापर्यंत म्हणजे आपले आत्ताचे पंतप्रधान आणि आत्ताचे अमेरिकेचे अध्यक्ष यांच्या अगदी ट्रम्प म्हणाल तसं हजारो वर्ष नाही, पण गेले अनेक वर्षापासून हा प्रश्न धुमसतोय. काश्मीरचा धुमसतोय, पाकिस्तानचा धुमसतोय. पाकिस्तान आपल्याकडे अतिरेकी पाठवत आहेत. त्यांनी पेलगाममध्ये हल्ला करवला, तरी देखील आता तुम्ही त्यांच्याबरोबर पुन्हा खेळ खेळणारा ते झाला. म्हणजे इकडे लोकांच्या जीवाशी खेळवतोय, सैनिकांच्या जीवाशी खेळवतोय, आणि तुम्ही मात्र तुमची ती काय डिप्लोमसी वगैरे करताय तिकडे खेळ करून खेळताय. म्हणजे नेमकं तुमचं काय? दुबईत जाऊन तुम्ही पाकिस्तान बरोबरचे क्रिकेट मॅच एन्जॉय करतायत तुमची मुलं. इकडे जवान मरतायत, तिकडे शेतकऱ्यांची मुलं जवान बनून जात आहेत, किंवा जे आपले नागरिक आहेत ते तिकडे त्यांचीच मुलं ती जात आहेत. आपल्याच समाजातली मुलं आहेत ती, त्यांच्या जीवाशी खेळतोय, आणि तिकडे मस्तपैकी दुबईत जाऊन क्रिकेट मॅच तिकडे एन्जॉय करतात. आपण एक पाहिलं असेल की ऑपरेशन सिंदूर हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावानं मागे घेण्यात आलं. याचा अर्थ भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर पडतोय. दुसरं त्याचा अर्थ कसा होतो, काय होतो? कारण एका स्वतंत्र भारताला, ज्याचे 140 कोटी लोकसंख्या आहे, इतका महान देश, मोठा देश, तिथे एका दुसऱ्या देशाचा राष्ट्रपती आपल्यावर दबाव आणून दहशतवादाविरुद्धची लढाई थांबवायला सांगतो. आणि ते सरळ सांगतात की व्यापारासाठी. आणि हा व्यापार कोणासाठी आहे? म्हणजे कोणाचा व्यापार करताय, कसला व्यापार करताय? देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यापार महत्वाचा आहे असं आपल्याला असं यांना वाटतंय, या सत्ताधाऱ्यांना. पण त्या त्यांनी निवडणुकीचा व्यापार केलेला आहे, सत्तेचा व्यापार केलेला आहे, आता देशाचाही व्यापार करताय. म्हणजे किंवा व्यापारासमोर यांना देश गौण वाटतोय. या नेतृत्वाला तुम्ही काय म्हणाल? या कचखाऊ आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, मध्ये आता शिवसेनेचा वर्धापन दिन झाला, त्या दिवशी मी जे बोललो की आज भाजपला पंतप्रधान आहे, भाजपला गृहमंत्री आहे, भाजपला संरक्षण मंत्री आहे, पण देशाला पंतप्रधान नाहीये, देशाला गृहमंत्री नाहीये, देशाला संरक्षण मंत्री नाहीये. पण आता प्रधानमंत्री बदलायचं चाललेलं आहे. आता त्यांच्यावरती मोदींना 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 75ची शाल भागवतजींनी घातलेली आहे. हो, कारण त्यांनी एक नियम केलेला आहे त्यांच्या पक्षामध्ये की ज्याला 75 वर्ष झाले त्यांना कोणत्याही सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. मग ते मुरली मनोहर जोशी असतील किंवा जसवंत सिंग होते, बोले तैसा चाले आहे, अडवाणी होते, वाकडी यांची पावले, हे कळेल आता. कारण मोहनराव भागवत हे त्या सगळ्यांचे प्रमुख आहेत. या सगळ्या भाजप ते पण 75 वर्षाचे ते होते. स्वतः निवृत्त होण्याच्या विचारामध्ये आहेत. त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. अशा वेळेला पंतप्रधान मोदींनी त्यांचा जो शब्द आहे 75 वर्षांनंतर निवृत्त होण्याचा, तो ते पाळतील असं वाटतं का? म्हणून मी म्हटलं ना, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले का वाकडी पडती पावले, हे आता कळेल. मग मोदी आणि कदाचित ते निवृत्ती जाहीर करतील. बरं, पण मग परत तुमचं मी मन कसं मोडणार? हो, म्हणजे जसा पंडित नेहरू नंतर एक प्रश्न होता, आफ्टर नेहरू हू, किंवा आफ्टर इंदिरा हू, तसा आफ्टर मोदी हू. तो त्यांचा प्रश्न विषय, देश आहे. हो, पण त्यांचा आता त्याने तो अंतर्गत विषय केला, देश आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो विचार कदाचित तो सुरूही झाला असेल, किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल. जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल तेव्हाच मला वाटतं मोहनजी बोलले असतील. ते बिना उत्तराचं नाही बोलणार. असू शकेल. पण शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुमच्या समोर असं काय विजन आहे का की आफ्टर मोदी? बघा, मला काय वाटतं की ठीक आहे, शेवटी आपली जी लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या माध्यमातून जो पक्ष जिंकतो, ज्याच्याकडे बहुमत असतं, त्याचा नेता हा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनतो. ही लोकशाही आहे. आणि तो एकदा पंतप्रधान झाल्यानंतर किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो त्या पक्षाचा राहता कामा नये, तो देशाचा आणि राज्याचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री झाला पाहिजे. आपल्याकडे ही पद्धत अर्धी आहे की बहुमत मिळाल्यानंतर तो नेता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होतो, पण तो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला तो त्या पक्षापुरता मर्यादित राहतो. हे गैर आहे. तुम्ही देशाचे पालक आहात, तुम्ही राज्याचे पालक आहात, तुम्ही त्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर सर्वांशी समानतेने वागेन, ही शपथ आहे. मी पण मुख्यमंत्री म्हणून घेतली आहे आणि मला असं वाटतं मी तसा वागण्याचा प्रयत्न केला. वागलो की नाही तुम्ही सांगायचं. पण कोणत्याही माझ्या पक्षाचा मी प्रचार करायचा असेल तर त्या आत्ताच्या प्रथेप्रमाणे मी पण केला असेल. पण आपण हे कुठेतरी ह्या पायंडा तोडला पाहिजे. जसं लोकसभा अध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष, कारण मनोहर जोशी जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते ते पक्षाच्या कार्यक्रमाला येत नव्हते,
आणि मला असं वाटतं दत्ताजी नलावडे सुद्धा, जर मी बरोबर आठवत असेल तर ते पक्षाच्या कार्यक्रमाला तसे येऊन भाषणं करत. हां, पक्षाकडनं काही प्रशिक्षण शिबिर ठेवलं तर ते यायचे की लोकप्रतिनिधींनी कसं बोलायला पाहिजे, कायदे कानून कसे असतात, सभागृहात कसं वागलं पाहिजे. परंतु मनोहर जोशी पक्षाच्या जाहीर सभा असेल, ते लोकसभा अध्यक्ष झाल्यावर इथे येत नव्हते. पण हे पथ्य मुख्यमंत्री आपण असताना पाळलं. असतील, पण हे पथ्य कोणीतरी सुरू केलं पाहिजे. आपण पाळलंय, पण आताचे राज्यकर्ते पाळायला तयार नाहीत. नाही, आता तर सरळ एकतर्फी सगळं चाललेलं आहे. हो, अजूनही डिस्क्वालिफिकेशनचे जे विषय आहेत ते कशा पद्धतीने हाताळले जातात बघा. म्हणजे ते शेड्यूल 10 वगैरे जे आहे त्याचं कसं वातात लावलेली आहे. उद्धव साहेब, या सगळ्या हा जो तुम्ही विचार मांडतात, आज देशाची सर्व बाजूने लुटमार सुरू आहे. आपण रोज जर पाहिलं असेल, बँका लुटल्या जात आहेत, सार्वजनिक उपक्रम लुटले जात आहेत, देशाच्या जमिनी, जंगल तोडली जात आहेत. सोडली, म्हणजे ते आणि लुटमारच आहे. त्याच्या विरुद्ध आवाज उठवला तर आता जनसुरक्षेच्या खाली अशा तुम्हाला प्रकारचे अटक कायदे लागेल. आहेत. म्हणजे जंगल तोड व्हावी किंवा जर का आमच्या मित्राला जमिनी त्यांच्या मित्राला जमिनी देण्याच्या आड जर तुम्ही आलात तर तुम्ही तुरुंगात जाल, कारण तुम्ही जनसुरक्षा धोक्यात आणलेली आहे. छत्तीसगड आणि झारखंडच्या जंगलामध्ये अशा तऱ्हेने उद्योगपती घुसलेले आहेत. का गडचिरोलीमध्ये घुसले, गडचिरोलीमध्ये घुसले आहेत. खाणी आहेत. मला कोणी सांगितलं काश्मीरमध्ये पण घुसलेत. 100% आहेत. तर उद्धव साहेब, हे जे देशावर दरोडे पडतायत, त्याच प्रकारचा दरोडा आपल्या मुंबईवर सुद्धा पडतो आहे. आणि तुम्ही ज्यांचा मगाशी उल्लेख केलात, त्या लाडक्या उद्योगपतींच्या माध्यमातून तुम्ही याकडे कसं पाहता? मुंबईकरांनी एकवटून याचा विरोध केला पाहिजे. हां, ह्याचं कारण ही मी म्हटलं तसं एकाधिकारशाही. उद्या तुमच्या घरामध्ये वीज पण एकच माणूस देणार, तुमच्या गाड्या पण तोच देणार, तुमच्या घरातलं सगळं काही तोच देणार. म्हणजे त्याचे तुम्ही नाही म्हटलं तरी गुलाम किंवा अंकित होणार. आणि मूळचा जो मुंबईकर आहे, अगदी मी म्हणेन मराठी माणूस, हा मुंबई बाहेर फेकला जातोय. गिरणी कामगारांचा मोर्चा आता आझाद मैदानावरती आला होता. आता सरकार म्हणते की आम्ही त्याला मुंबईत घरं देणार. माझं तर म्हणणं आहे की धारावीमध्ये गिरणी कामगारांना का घरं देत नाही? कुर्ला मदर डेअरीची जी जागा आहे, जी ह्या धारावीच्या पुनर्विकासासाठी दिली गेलेली आहे, जिची गरज नाही आहे, तिकडे गिरणी कामगारांना घरं का नाही देत? गिरण्यांच्या जमिनी होत्या त्याच्यात स्पष्ट तेव्हा नमूद केलेलं होतं, गिरण्यांच्या वापराखेरीज त्याचा अन्यत्र वापर किंवा अन्य कारणासाठी होणार नाही. पण ते चेंज ऑफ युजर करून त्याच्यात पुन्हा वन थर्ड केलं गेलं. 1/3 मध्ये गिरणी कामगारांना घरं वगैरे देण्याचं तेव्हा ठरवलं गेलं होतं, पण ते आता सगळं गेलं. तिकडे मोठे टॉवर्स उभे राहिले, मॉल उभे राहिले आणि गिरणी कामगार हा देशोधडीला लागला. आधी गिरणी कामगार फसला किंवा फसवला गेला. आणि आता या मुंबईतला उरला सुरला मराठी माणूस फसवला जातो. आणि हे सगळं गौतम अडाणी या एका उद्योगपतीसाठी कायदे बदलले जात आहेत, नियम बदलले जात आहेत, सर्व काही बदललं जात आहे. सुरुवात होते आहे. मला एक सांगा ना, अदानीना धारावीसाठी फुकटात तुम्ही जमीन देताय. कुर्ला मदर डेअरी दिली, देवनारचं डम्पिंग ग्राउंड दिलं, कांजूर मार्ग ती जी काही मिठागराची जमीन आहे. धारावी हा आता मुंबई महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला भ्रष्टाचाराचा आणि ज्याला तुम्ही जमीन घोटाळा, मोठा लँड स्कॅम, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा लँड स्कॅम या धारावी पुनर्वसन प्रकल्पातून सुरू होतो आहे. धारावीचा भूखंड त्यांना पुनर्वसनासाठी दिला. या आधी राज्यामध्ये पुनर्वसन प्रकल्प झालेले आहेत. हा नवीन नाही आहे. धारावी तुम्ही अडाणीला दिल्यावरती त्या सबबीखाली धारावीसाठी किंवा अडाणीसाठी जो सवलतींचा वर्षाव सुरू आहे सर्व स्तरावर, आणि तो त्यांच्यावरती भूखंडांची मेहरबानी मुंबईतली दिली जाते, हे यापूर्वी कधी झालं नव्हते. का होत आहे? ह्यांची मित्र आहेत म्हणून ना. म्हणूनच मी जी मगाशी सांगत होतो की धारावीसाठी जसे हे भूखंड तुम्ही यांच्या घशात फुकट घातलेत, तसं तुम्ही माझ्या गिरणी कामगारांना का नाही देत? फुकट एखादं भूखंड द्या ना तुम्ही. का नाही? तुमचे कोणीच लागत नाही गिरणी कामगारांची तुम्ही कोणीच लागत नाही. ज्यांनी मुंबई मिळवून दिली, संयुक्त महाराष्ट्रामध्ये लढ्यासाठी रस्त्यावरती उतरून रक्त सांडून मुंबई मिळवून दिली, त्यांनाच मुंबईमध्ये स्थान न देता हे कुठले आले? त्यांच्यासाठी तुम्ही मुंबई, म्हणजे पूर्वी असं म्हणतात की त्या इंग्रज ह्याला त्या कोणाला तरी ती आंदण दिली होती मुंबई, पोर्तुगीज का इंग्रज कोण होते त्यांना, तसे तुम्ही यांना अदानींना आंदण देताय. काय संबंध आहे? म्हणजे सगळं काही तुम्ही त्यांना देताय. देवनारचं डम्पिंग ग्राउंड, म्हणजे हा तर कहर झाला. आता त्या डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा जो आहे तो महापालिका किती 2700 का काहीतरी कोटीचं त्यांचं टेंडर आहे. आता जी काय माहिती मिळते की तो कचरा साफ करण्याचा टॅक्स नागरिकांवरती लावणार.
भूखंड अदानीला देणार. एवढंच नाही तर मला आणखीन पुढचं जे कळलं ते खरं असेल तर आणखीन भयानक आहे, ती काम साफसफाई करणारी कंपनी सुद्धा अदानीची. म्हणजे हा देश अडाणी चालवत आहेत अदानी चालवतात किंवा अडाणी चालवतात. की मुंबईसारख्या शहराचा सातबारा ना म्हणून अडाणीच्या तर यांनी नावावर झाला? शिवसेना तोडली ना. आता तुमच्या लक्षात येईल की शिवसेना जी मुंबईसाठी कुठे तडजोड करणं शक्य नाहीच आहे, ती शिवसेना तुम्ही तोडायचा आणि चोरण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी केला. नाहीतर धारावीचा पुनर्विकास मी करत होतो, पण धारावीमध्ये माझी आज सुद्धा तीच मागणी आहे की धारावीकरांना त्यांच्या धारावीमध्ये एक वैशिष्ट्य आहे. धारावीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक उद्योग आहे. त्याला अगदी मायक्रो स्केल म्हणा, स्मॉल स्केल पण नाही, जगातले अनेक ब्रँड तिकडे बनतात. अनेक आणि छोटे छोटे. त्यांना उद्योगासह त्यांना राहतं घर तिकडेच द्या. आता काय चाललेलं आहे, आता तिकडे सर्वे सुरू केलेला आहे आणि आत्तापर्यंत जो काही सर्वे सुरू आहे झालाय, काही हजारात असेल, शेकड्यात असेल, त्याच्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे 80% लोकांना अपात्र ठरवण्यात गेलं आलेलं आहे आत्तापर्यंत जो सर्वे झाला त्याच्यात. म्हणजे हे जर का तुम्ही पुढे नेलं तर धारावीत राहतील किती लोक? फार कमी. आणि त्या लोकांना जर तुम्ही सांगितलं अरे इकडे एका खोलीत तू मरतोयस, तुझं आयुष्य इकडे गेलं, तू त्या कचरा भूमीत देवणार डम्पिंग ग्राउंडला जा, तुला 2 खोल्या देतो. म्हणजे अख्खी धारावी साफ करणार, त्या धारावीमध्ये टॉवर बांधणार आणि त्या टॉवरमध्ये मराठी माणूस राहणार का? आणि त्याच धारावीच्या बाजूला जे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची जागा आहे तिकडे अहमदाबादला जाणाऱ्या बुलेट ट्रेनचं स्टेशन हा निवड योगायोग समजायचा का? म्हणजे एवढं सगळं धडधडीत डोळ्यासमोर आहे. धारावी रिकामी केली जाते. धारावीमध्ये जे टॉवर येणार, आज तिकडचे जागांच्या किमती काय त्या बघा. त्या किमतीला मराठी माणूस किंवा कोणी मुंबईकर जो आहे सर्वसामान्य तो जमीन घेऊ शकणार नाही. मग तिकडे येणार ते कोण येणार की त्यांच्यासाठी बाजूला अहमदाबादला जाण्यासाठी बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे. उद्धव साहेब, धारावीच्या नावाखाली वांद्रा रिक्लेमेशनची जागा अडाणीला दिलेली आहे. मिठागराच्या जमिनी अडाणीला मिळत आहेत. मदर्स डेअरीचा भूखंड अडाणीला मिळतो आहे. त्यानंतर कांजूर आणि मुलुंडच्या ती बांद्रा रेक्लेमेशनची तिथली जी जागा आहे हा तिकडे काय नाही धारावीकरांना हलवा. तुम्ही देवनार डम्पिंग ग्राउंडला हलवण्यापेक्षा तुम्ही धारावीकरांना ती माहीम कॉलेजच्या इथली ना वांद्रा ती जागा द्या आणि तुमचे टॉवर देवनार डम्पिंग ग्राउंडवर बांधा. देसरच्या टोल नाक्याच्या जमिनी अडाणीला मिळतात. कांजूरची दिले. आपण काय देणार आहोत? ही मुंबई पहिल्या प्रथम मिठागराचा उपयोग केला जातोय. होय. जी कांजूरची जागा आपण आपल्या मेट्रोसाठी वापरत होतो वा मागत होतो ती दिली नाही. कोर्टामध्ये केंद्र सरकार अडून बसलेलं. आपलं सरकार पाडलं, आरेचं जंगल कापलं, तिकडे ते आरेचं मेट्रोचं हे करणार आणि कांजूरची जागा अडाणीला देणार. अशा पद्धतीनं मुंबईवर म्हणजे पर्यावरणाचा खात्मा, मुंबईच्या सुव्यवस्थेचा खात्मा. आता एवढी सगळी लोकसंख्या वाढल्यानंतर ह्यांचं सांडपाणी नेण्याची व्यवस्था, त्याचं ओझं कोणावर येणार? पिण्याचं पाणी कोण देणार? रस्ते कुठून आणणार? अशा पद्धतीनं या महाराष्ट्राच्या राजधानीवरचा उरला सुरला जो मराठी ठसा आहे तो पुसण्याचा प्रयत्न होतोय. तोच तर चाललाय आणि त्यालाच तर आम्ही विरोध करतोय. पण हा विरोध फक्त शाब्दिक दिसतोय. शाब्दिक नाही, तिथे जाऊन ज्या ज्या काही गोष्टी धारावीत करायच्या आहेत त्या आम्ही करतोय. पण ह्याच्यामध्ये ज्यांच्यासाठी लढतोय तो पण आता मराठी माणूस आता एकत्र यायला लागला. उद्धव साहेब, त्या प्रश्नाकडे मी येतो आहे की आता महाराष्ट्रात खास करून मुंबईत आणि मुंबईच्या आसपासच्या उपनगरामध्ये लादलेल्या हिंदी सक्ती विरोधामध्ये महाभारत घडताना दिसत आहे. आणि कधी नव्हे तो मराठी माणूस या प्रश्नावरती एकवटला. ही जाग कशी आली? बघा, मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे. मराठी माणूस हा आतताईपणा करणारा नाही. मराठी माणूस हा विघ्न संतोषी नाही. मराठी माणूस हा इतर वेळेला मी बरं आणि माझं काम बरं, पण माझ्यावरती एक तर मराठी माणूस कोणावरती अन्याय करणार नाही. पण हाच मराठी माणूस त्याच्यावर अन्याय झाला तर तो सहनही करत नाही. त्याच्यामुळे शेवटी सहनशीलतेचा कडेलोट व्हायला लागला. तेव्हा मराठी माणूस आता पिसाळलाय. जसा तो संयुक्त महाराष्ट्र लढायच्या वेळेला पेटला होता तसाच तो आता पेटलाय. कारण किती काळ आम्ही हे सहन करायचं? बरं, आमची चूक काय? आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. नाही, शिवसेनेचा हिंदी भाषेला म्हणून विरोध नव्हता. नाहीच आहे. अगदी आपले शिवसेना प्रमुख पण तेच सांगायचे, माझे आजोबा पण सांगायचे, तुम्ही सगळ्या भाषा जेवढ्या तुम्हाला शिकायच्या तेवढ्या शिका, पण तुम्ही जबरदस्ती नका करू. आज मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा राज्यसभेत हिंदीमध्येच बोलता. मीडिया समोर जर मला हिंदीत विचारलं तर मी हिंदीमध्ये बोलतो. आमचा हिंदीला विरोध किंवा हिंदीचा द्वेष नाही, पण हिंदीची सक्ती नको. कारण मग तुम्ही ते 1 नेशन 1 इलेक्शन सगळं 1 करत चाललेलं आहे. तुम्ही शेवटी आपला देश हे संघराज्य पद्धत आहे.
अनेकता में एकता म्हणजे काय? तुम्ही त्या अनेकतेची जी एक गंमत आहे ती घालून किंवा त्याचं जो एकजूट आहे ती घालून तुम्ही ही जबरदस्ती एकता लादताय. म्हणून मी माझ्या परवाच्या भाषणात बोललो ना, आमचा हनुमान चालिसाला विरोध नाहीये, पण तुम्ही मारुती स्तोत्र आम्हाला का विसरायला लावताय? आमचं मारुती स्तोत्र आहे ना, आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो, तुम्ही हनुमान चालिसा म्हणणार. देव एकच आहे तो हनुमान, त्यालाच आम्ही आज मारुती या म्हणतो. निमित्तानं महाराष्ट्राविरुद्ध इतर राज्य असा संघर्ष पेटलाय. नाही पेटला, कारण पेटवण्याचा प्रयत्न भाजप करते पण हा. तो पेटत नाहीये. हा. ह्याचं कारण आमची जी भूमिका ही स्पष्ट आहे. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. जसं आम्ही इतरत्र मराठी लादण्याचा आग्रह धरत नाही आहोत, तसं आमच्यावरती दुसरी भाषा लादण्याचा आग्रह धरू नका. हा तुमचा मुद्दा अत्यंत बरोबर आहे. गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जेव्हा शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली ती इथल्या भूमिपुत्रांसाठी म्हणजे मराठीसाठी. हो, शिवसेना त्यातूनच निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या भाषणामधली वाक्य आहेत की आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी आहोत, पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत, पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. बंगालमध्ये आम्ही बंगाली आहोत, पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. तसंच सर्वत्र आम्ही त्या त्या भाषेचा, त्या त्या प्रांताचा मान तिथे राखतोच. ती प्रादेशिक अस्मिता, तिचा मान, अभिमान असलाच पाहिजे. पण जेव्हा संपूर्ण देशाचा विचार करतो तेव्हा आम्ही हिंदू म्हणून एकत्र आहोत, देशप्रेमी म्हणून एकत्र आहोत. हिंदी सक्तीविरुद्ध आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा एकत्रित मोर्चा 5 जुलैला काढण्याचं जाहीर झालं. देशासाठी असेल, म्हणजे संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली की या सगळ्या 20 वर्षाच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले. आणि एक महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम कोणाला आहे? प्रॉब्लेम कोणालाच नाहीये, पण काही लोकांना असू शकतो. मग त्यांचा प्रॉब्लेम ते बघतील, आपण का विचार करायचा? आणि एक मराठी अस्मितेची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेनं उद्धव आणि राज यांना 20 वर्षानंतर एकत्र आणण्यात आलं. बघा, आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल, इतर भाषिकांना सुद्धा, आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमानांना सुद्धा, त्यांनी जाहीरपणाने पण बोलत, आणि इतर भाषिक सुद्धा, हिंदी वगैरे गुजराती सुद्धा, अच्छा किया आपने. तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो. कोणाचा पोटशूळ उठला असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो. यात पोटशूळ उठावा असं काय आहे? पण उठलाय. पण मला नाही माहित, ज्यांचं उठलं त्यांना विचारा. आणि मी आनंदाकडे बघतोय, पॉझिटिव्ह बाजू बघतोय. सरकारला माघार घ्यावी लागली आपण एकत्र आल्यामुळे. हो, नक्कीच. आणि त्यानंतर त्या मोर्चाचं रूपांतर एका विराट अशा विजय मेळाव्यात झालं. हा विजय मेळावा फक्त वरळीत झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला. या रोमांचक संपूर्ण देशभरात झाला. आणि म्हणून मी म्हणतो ना की तुम्ही जो मगाशी सांगितलं की याच्यामुळे महाराष्ट्र किंवा मराठी विरुद्ध इतर राज्य, असं अजिबात नाही झालेलं. इतर भाषिकांनी सुद्धा आम्हाला जे काही मोजके असतील त्यांनी जे काही मेसेज पाठवले किंवा निरोप पाठवले त्याच्यामध्ये त्यांनाही आनंद झाला. बहुत अच्छा किया आपने. मग ह्याच्यात मुंबईतले अमराठी पण आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की नाही, असं लढलंच पाहिजे. त्या मंचावरती राज ठाकरे असं म्हणाले की बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल. तुम्ही असं वारंवार म्हणालात की लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू किंवा होईल. याचा अर्थ महाराष्ट्रानं काय घ्यायचा? ह्याचा अर्थ त्यांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू, हाच त्याचा अर्थ. होय, मराठी माणसानं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं हे ठीक आहे, हे होणार, आलं पाहिजे. कारण शेवटी नाही तर मग आम्ही कोणासाठी लढतोय? पण लोकांचा रेटा आहे की राजकीयदृष्ट्या एकत्र यावं. ठीक आहे, आता 20 वर्षांनी एकत्र आलोय. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही. पण मी जे म्हटलं की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे. या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली? होईल. पहिला आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय. मी तर म्हणेन हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे आहे. नक्कीच. आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हटलं, आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला महत्त्वाचं आहे. मुंबईसह 27 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. अजूनही लोकांना खात्री वाटत नाही की निवडणुका होतील की नाही, कारण 3.5 वर्षापेक्षा जास्त काळ हे या महानगरपालिका प्रशासन चालवते. आणि मुंबई महानगरपालिका जी या राज्याची राजधानी आहे तिथे सुद्धा प्रशासकाचं राज्य आहे आणि ओरबाडली गेले मुंबई, आणि तिथे प्रचंड लूट सुरू आहे वेगवेगळ्या माध्यमातून. या निवडणुका जेव्हा होतील मुंबईच्या, पुण्याच्या, ठाण्याच्या, आपण त्या कशा प्रकारे लढणार आहात? नाही, कशा प्रकारे म्हणण्यापेक्षा जिंकायच्या उद्देशानेच निवडणूक लढावी लागते आणि तशीच आम्ही लढू. यात महाविकास आघाडी आहे? आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
कारण मध्यंतरी म्हणजे काँग्रेसशी बोलणं झालं, त्यांचं म्हणणं आहे की कदाचित ते त्यांच्या स्थानिक पातळीवरती हा बघा, विषय सोडतील. होय. ठीक आहे, तसं असेल तर तसं करू. नाही, पण जर ही चर्चा सुरू आहे की आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन भविष्यात राजकीय निर्णय त्यांनी घेतला, मी परत सांगतो, कोणाला अडचण आहे? तर मवियाचं काय होणार हा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो. किंवा इंडिया ब्लॉक आहे, इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावर आहे. मवियाच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात, पण मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे, ठाणे स्वतंत्र विषय आहे. नाही बघा, मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीय दृष्ट्या देखील कदापि वेगळी समजणार नाही. कारण मुंबई ही शेवटी महाराष्ट्राची राजधानी आहे, शेवटी म्हणजे होय. पहिलीच महाराष्ट्राची राजधानी आहे. त्याच्यामुळे हा. तुम्ही मुंबईचा वेगळा विचार आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही. राज्य म्हणून प्रत्येक महापालिका ज्या आहेत त्यांची स्वायत्तता आहे आणि त्या तिथले युनिट शिवसेनेचं पण आहे, प्रत्येक पक्षाचं आहे. त्यांना जो योग्य वाटत असेल राजकीय दृष्ट्या तो तसं करायचं असेल तर तसं करू. लढायचं तर नक्कीच आहे, लढणार तर नक्कीच आहोत. आणि महाराष्ट्र, मराठी, महाराष्ट्र धर्म आणि त्याच्यात परत सांगतो, ह्याचा अर्थ कोणत्या राज्याचा किंवा भाषेचा द्वेष हा नाही. आता मुंबईमध्ये सुद्धा अनेक भाषिक राहतात. मी मुख्यमंत्री असताना मी काय कोरोनामध्ये त्यांना वेगळं वागवलं होतं? नाही. मी हिंदुत्ववादी आहेच, पण म्हणून मी काय मुसलमानांना वेगळं वागवलं होतं? सावत्र वागणूक दिली होती? तर मुंबई महापालिका म्हणून जेव्हा आम्ही कारभार केला तेव्हा पाणी सुद्धा आम्ही सगळ्यांच्या घरात दिलं. प्रदीर्घ काळ मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे किंवा शिवसेनेचा किंवा मराठी माणसाचा भगवा झेंडा त्या महापालिकेवर फडकलेला आहे. तो तसाच फडकणार, परत एकदा आणि फडकणार. आता ज्या प्रकारची कोंडी केली जाते किंवा ज्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे केविलवाणा प्रयत्न की आहे. मराठी माणसाच्या हातामध्ये मुंबई राहू नये, हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. आणि म्हणून ते हे मध्ये मध्ये ज्यांना काही किंमत नाहीये अशा लोकांकडनं आम्हाला म्हणजे मराठी माणसाला आणि इतर भाषिकांना पेटवण्यासाठी आव्हानाची भाषा करतात, ज्याचा काही काडीचा काही फरकच पडत नाही. आणि इथले जे मराठी आणि अमराठी भाषिक आहेत ते सगळे गुण्यागोविंदांना आणतात. अगदी रक्तदान शिबिर जरी शिवसेना करते तर ते रक्त आम्ही काय कोणत्या भाषिकाला द्यायचं म्हणून देत नाही, ते रुग्णाला जातं. जसं मी म्हटलं की कोरोनामध्ये सगळ्या देशाने, सुप्रीम कोर्टाने, अगदी न्यूयॉर्कमध्ये वगैरे सुद्धा आपल्या राज्याच्या कामाचं कौतुक झालं. ती कुठे मी भाषिकवाद केला होता? कुठे मी धार्मिकवाद केला होता? त्याच्यामुळे इकडे जे सगळे गुण्यागोविंदाने नांदतायत ते बघवत नाही, कारण ते जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत आपलं तिकडे काही चालणार नाही. म्हणून आता हा अत्यंत घृणास्पद वाद लावण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो की या सगळ्या घडामोडीमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या लढ्याच्या संदर्भात आणि येणाऱ्या महापालिकेसंदर्भात सुद्धा राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का? पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली हा, काय अडचण काय कोणाला? काहीच अडचण नाही. हा प्रश्न विचारला जातो. हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो. काय अडचण काय? अडचण काय? म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, आम्ही चोरून मारून भेटणाऱ्यातले नाहीयेत. मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही, भेटायचं तर उघड भेटू. काय अडचण काय कोणाला? आणि आम्हाला तरी महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात कधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा होते का? नाही झालेली आता तरी. एकदा सुरुवातीला जाऊन त्यांना मी जो काय गुच्छ दिला होता त्याचंही फार मोठं पण राजकारण ते मी एक झालं. ठीक आहे courtesy, मी सौजन्य. दिला. शेवटी आहे आता मुख्यमंत्री, मानू या ना मानू, आहातच, तुमच्याकडनं चांगलं व्हावं ही अपेक्षा आज सुद्धा आहे माझी. महाराष्ट्राच्या भविष्याकडे आपण कशा आणि पद्धतीनं उलट पाहतो? माझं तर म्हणणं आहे की आत्ता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकार्य मंत्र्यांच्या भानगडी, लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय. त्यांनी हे माझं मत, हा टोमणा नाही, हा सल्ला आहे. हा टोमणा नाहीये, हे त्यांनी आधी स्पष्ट करतो, हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे. जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणार हे काम आहे. म्हणजे काल सुद्धा जी बॅग तुम्हीच दाखवली, होय. त्याच्यानंतर ते धक्काबुक्की चाललेली आहे. कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते, कुठे 3,000 कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते. हे सगळे जे काय चाललेलं आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत. हो, ते नेते आहेत.
म्हणूनच सरकारचे- त्यांच्या अधिपत्याखाली हे भ्रष्टाचार, म्हणजे आपण जे म्हणतो ना दिव्याखाली अंधार, तसा हा प्रकार आहे का? आज महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रात पिछेहाट होताना दिसते. महाराष्ट्राला भविष्य आहे का? भविष्य नक्कीच आहे. असं काही खचून कसं चालेल? फक्त महाराष्ट्र जो मी म्हणेन लोकसभेच्या वेळेला जागा झाला होता तसा तो परत जागा झाला पाहिजे. नाहीतर त्यावेळेला आम्ही जे सांगत होतो की महाराष्ट्रातनं सगळे उद्योग गुजरातला नेले, सगळं आता मराठी माणूस मुंबईतनं म्हणा हा बाहेर काढला जातोय, आत्ता नाही जाग आली तर मग आपले डोळे कधीच उघडले नाही जाणार. महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय संदेश द्याल या निवडणुकी या मुलाखतीच्या निमित्तानं? जागे व्हा आणि जागे राहा, आणि आपल्यावरती एकतर कोणावरती अन्याय करू नका, पण कोणी अन्याय केला तर सहन करू नका. हे जे शिवसेना प्रमुखांनी सांगितले तेच सांगेन. आणि परत एकदा सांगतो, ते जे बोलले होते त्यावेळेला की मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, 96 कुळी 92 कुळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व भेदाभेद गाडून मगाशी जो एक विषय आपला राहिला की मराठा समाजाला भडकवलं जाते, मग मराठा म्हणजे ही जी भाजपची नीती आहे की राज्यातल्या सगळ्यात मोठ्या समाजाला आधी भडकवायचं, मग तो पेटला की त्याच्या विरुद्ध त्या समाजाच्या व्यतिरिक्त जे समाज आहेत त्यांना चिथवायचं. जसं त्यांनी गुजरातमध्ये केलं, पटेलांना भडकवलं आणि पटेले तर एकवटून सत्ता जिंकली. हरियाणामध्ये जाट त्या समाजाला भडकवलं, म्हणजे असं चित्र झालं भाजप आता गेलीच, कारण जाट आता पेटलाय. जाट बिचारे तिरीमिरीने उभे राहिले, पण त्यांनी जाटांच्या विरोधात जाटांची भीती दाखवून इतर समाजाला एकवटवलं. महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे, आपल्याला वाटलं हिंदू मुस्लिम, त्यांनी मराठा मराठेतर केलं, मराठीच्या विरोधात ओबीसी तयार केलं. म्हणजे मराठी भावंडांमध्येच आमचं आणि राजचं वेगळं, आम्ही भाऊच आहोत, पण मराठी सुद्धा जी भावंड आहेत त्या मराठी भावंडामध्ये समाजाच्या भिंती उभ्या करून आग लावायची आणि आपली पोळी भाजायची. हे जे राजकारण आहे ना ते हाणून पाडा. ज्या पद्धतीचं राजकारण, व्यापारी राजकारण सुरू आहे देशात, महाराष्ट्रात, मुंबई महाराष्ट्रात राहील असं आपल्याला खात्री आहे? कोणाची माय व्यायले बघू ना, कोणाची माय व्यायले मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची बघू आपण. उद्धवजी, आपण अत्यंत परखडपणे आपली मतं मांडलीत मुंबई महाराष्ट्र राष्ट्रीय प्रश्नावरती, आणि मला खात्री आहे की या मुलाखतीतून महाराष्ट्राच्या जनतेला, देशाला जो संदेश द्यायचा आहे तो आपण दिलेला आहे. धन्यवाद. आता हा शेवट करताना सुद्धा जे शिवसेना प्रमुखांनी सांगितले ते सुद्धा फार महत्वाचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.